नमस्कार, माझं नाव आदेश जाधव आणि माझा सीईटीला स्कोअर 90.97 आलता आणि मी अकॅडमीला 12वीत ॲडमिशन घेतलेलं. 11वी माझी TC कॉलेजला झाली. नंतर कळलं की जर कुठली एंट्रन्स एक्झाम आपल्याला चांगलं स्कोअर आणायचा आहे तर अकॅडमीचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी 12वीला इथं ॲडमिशन घेतलेलं आणि मला इथं चांगलं मार्गदर्शन मिळालं. मॅथ्ससाठी पवन सर होते, फिजिक्ससाठी जयस्वाल सर होते, केमिस्ट्रीसाठी उज्ज्वला मॅडम होत्या. क्लासमध्ये लेक्चर चांगले व्हायचे, कन्सेप्ट क्लिअर करून द्यायचे आणि नसतं कन्सेप्ट क्लिअर झाला तरी काय डाऊट राहिला तरी ते 4 नंतर आपण विचारू शकतो जेव्हा सगळे लेक्चर संपलेले असतात. आणि जर माझ्या अनुभवातून सांगायचं म्हणलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली एंट्रन्स एक्झाम पास करायसाठी PYQ, जे की क्लासमध्ये सर 90% PYQच घेतात आणि त्याच्या टाईपचे सिमिलर क्वेश्चन घेतात की जे येऊ शकतात, जे सरांच्या अनुभवातून आहेत ते सर घेतातच. आणि कन्सेप्ट आणि PYQ एवढं जरी केलं तरी कुठली एंट्रन्स एक्झाम असं पास करणं काय अवघड नाही आहे. फक्त कन्सिस्टन्सी महत्त्वाची, रेग्युलर अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. जरी एखाद्या वेळेस आळस आला किंवा आज करू वाटत नाही तरी आपलं स्वतःला सेल्फला पुश करून थोडंफार तरी केलं पाहिजे त्या दिवशी. असं नाही की बसलं मोबाईल बघत, तसं करून जमणार नाही. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे आणि कन्सिस्टन्सीमधूनच आपलं काही करू शकतं. आता काही जणांना वाटतं आपण इथं आलो तिथं आलो, असं काही नसतं. आता शेवटी तुम्हाला एखादा जण तुमच्या तोंडापर्यंत घास आणून देऊ शकतो, पण आता चावून गिळायचं तुमच्याकडे. म्हणून शिक्षकांचा 20% शिकवायचं हे असतं, पण 80% सेल्फ स्टडीनेच होतं, क्वेश्चन प्रॅक्टिसनेच होतं. एवढंच सांगू शकतो मी. धन्यवाद. आदित्य सायन्स अकॅडमी बारामती, तुमचं यश हेच आमचं ध्येय.